गोकुळ अध्यक्ष निवडी संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जाते। अध्यक्षाचं नाव आज बंद पाकिटांमधून जाहीर केलं जाणार आहे। अध्यक्ष निवडीसाठी गोकुळच्या नेत्यांची बंद खोलीमध्ये चर्चा झालेली आहे। विश्वास पाटलांकडून पाकिट संचालकापर्यंत पोहोचवलं जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, त्याचबरोबर आमदार सतेज पाटील आणि विनय कोरे, चंद्रदीप नरके या गोकुळच्या नेत्यांची तब्बल 1.5 तास बंद खोलीत चर्चा झाली आहे। या संदर्भातली अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, लखोटा बंद मध्ये नाव आहे अध्यक्षाचं, काय नेमके चर्चा रंगलेल्या आहेत? बैठक सुद्धा झालेली आहे, खूप मंथन त्यामध्ये झालेलं आहे, काय नेमकं बैठकीत घडलंय? तब्बल 2.5 तास आपण पाहतो की गोकुळच्या नेत्यांमध्ये या ठिकाणी बैठक झालेली आहे। प्रामुख्याने गोकुळचे जे 2 नेते आहेत, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याच गटाचे लोक अध्यक्ष होतील, संचालक अध्यक्ष होतील, अशा प्रकारचं एक धोरण ठरलं होतं 4 वर्षापूर्वी। कारण पुढच्या वर्षी गोकुळची निवडणूक आहे। याच्यामध्ये 2 वर्ष सतेज पाटील गटाला, 2 वर्ष हसन मुश्रीफ गटाला, पुन्हा 1 वर्ष सतेज पाटील गटाला, अशा प्रकारे अध्यक्षपद विभागून दिलेलं होतं। पण शेवटच्या टप्प्यामध्ये सतेज पाटील यांच्या गटाला अध्यक्षपद देत असताना मात्र आपण पाहिलं की महायुती का महाविकास आघाडी अशा प्रकारचा एक चर्चा पुढे आली आणि त्याच्यामध्ये अरुण डोंगरे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली। कारण आपण पाहतो की 1 वर्षानंतर निवडणुका येतील, त्यावेळेला महायुतीच्या नेत्यांनी एकत्रपणे जात गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की नेमकं काय होणार याची चर्चा सुरू झालेली आहे। पण एकूणच आपण जर पाहिलं, यापूर्वीच्या गोकुळच्या या संचालक मंडळामध्ये काँग्रेसचे विरोधक म्हणजे काँग्रेसचे जे संचालक होते ते एकमेकाच्या विरोधात या ठिकाणी पाहायला मिळालं। कारण सतेज पाटील आणि PN पाटील हे दोघेही एका पक्षाचे असताना सुद्धा त्यांनी गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगळी निवडणूक लढवलेली होती। त्यामुळे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून पक्षीय पायतान कार्यालयाच्या बाहेर ठेवून आतमध्ये यावं अशा प्रकारची एक भूमिका, अशा प्रकारची एक लाईन जी आहे ती गोकुळमध्ये आहे, ती पाळली जाते का या पक्षीय हस्तक्षेप यामध्ये होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की 1 वर्षावर निवडणूक आलेली आहे, त्यामुळे एनकेन प्रकारे महायुतीची पकड गोकुळवर राहावी। कारण गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण सगळं त्याच्या हातामध्ये असतं। कारण आपण पाहिलं ठरावधारक जे आहेत ते गावोगावी या ठिकाणी ठरावधारक आहेत, त्यांच्या माध्यमातून गोकुळवर आपण वर्चस्व प्राप्त करू शकतो आणि त्या गावावर सुद्धा अंकुश ठेवू शकतो। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ती निवडणूक आपल्याला जर कॅप्चर करायची असेल तर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी मांडलेली आहे। पण नेमकं काय होतं हे आज दुपारी 2 वाजता स्पष्ट होईल। कोणाच्या नावाची घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। अगदी नवा ट्विस्ट आलेला आहे, त्यामुळे आता येत्या काळात काय होतं, आता 2 वाजेपर्यंत काय होतं हे स्पष्ट होणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।